तर मित्रांनो, आपली मच्छीला मस्तपैकी सगळं हे लावून झालंय तिखट वगैरे. तर मित्रांनो, मच्छी फ्राय आमची झालेली आहे. तर आता पटकन जेवायला घेतो. नमस्कार मंडळी, तर मी अनिकेत तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर संडे स्पेशल व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे करण्यासाठी फक्त संडेच असतो. तर आज संडे आणि आईने आज मच्छी आणले. बांगडा मच्छी आहे. थोडे छोटे केलेत कारण राणीला जमत नाही खायला एक मोठा पीस, त्याच्यामुळे मग आमचं 2 टायमाचं होऊन जाईल याच्यामध्ये. आणि ते भातावरती पण आहे, रश्श्याचं होत आहे. तर आम्हाला भातावरती लागतं रश्श्याला. तर बघू. आणि आमची मातोश्री कुठे आहेत? मातोश्री त्यांची गडबड चालू आहे, थोडासा उशीर झालाय त्याच्यामुळे. तर बघूया, मच्छी फ्राय करू. आणि आजचा आपला संडे कसा जातोय, कारण संध्याकाळी मला मित्रांना भेटायला जायचंय गौरवला आहे. तर बघू तिकडे काय करता येतं का शूट, नाही तर मग मच्छी फ्रायवरती संपून जाईल आपला व्लॉग. तर चला बघूया आजचा दिवस कसा जातो. तर चला मित्रांनो, आई आता मच्छी फ्राय करायला घेते कारण जेवायचा टाइम झालाय. तर आता त्याच्यामध्ये आई पहिले लिंबू पिळते. तर मित्रांनो, आता त्याच्यामध्ये थोडं चिंचेचं पाणी पण टाकते. त्यानंतर आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट. आम्हाला मच्छी थोडी आंबट असं केलं नाही चांगली लागते. तर आपण चिंचेचं पाणी असेल तर कोकमचं पण टाकतो, आज चिंचेचं टाकते. आणि आता याच्यामध्ये कोणता मसाला? गरम मसाला. आणि अजून याच्यामध्ये आता हळद टाकायचे. आणि नॉर्मल जे आपलं मालवणी तिखट आहे ते टाकते. त्यानंतर कलरसाठी तिखट. आणि आता चवीसाठी मीठ. मित्रांनो, थोडस हिंग टाकते. हिंगाने काय होतं? हिंग चांगलं असतं आपलं पचण्यासाठी वगैरे असं आई बोलते, काय माहिती. मला तर हिंगाचा वासच नाही आवडत. हिंगाचा वास घेतलाय का मित्रांनो कधी? एकदम विचित्र येतो. चला पुढची प्रोसेस करूया. मस्त आता काढून घेते. आणि आमचा भात पण होतं त्याच्यासोबत. आणि इथे आमचं रस्साचं कालवण, बांगड्याचं कालवण आहे. आणि आमचं हे पण होत आलंय. तर रव्यामध्ये मस्तपैकी घ्यायचं आणि तळून खायचं. चला जेवायला बसायचं. लेट झाला आज संडे, आणि संडे असल्यावरती मी पण खूप टाइमपास करत होतो. उशीर झालाय आणि नाश्ता वगैरे करायला पण उशीर झाला. त्याच्यामुळे आईला बाजारात जायला पण उशीर झाला. आणि आता आधी तर मच्छी पण आज एवढी सगळी संपून गेली होती. तर फक्त बांगडा होता, बांगडा भेटला आम्हाला. तर असून दे, आता आपण बांगडा खाऊ आणि मस्त की आजचा संडे एकदम मस्तपैकी घालू. तर मित्रांनो, आपली मच्छीला मस्तपैकी सगळं हे लावून झालंय तिखट वगैरे. आता थोडा वेळ असेच ठेवू आणि गरम गरम मस्तपैकी तळून आपण खाऊन घेऊ. मित्रांनो, मच्छी म्हटलं की आपली भाकरी तर आलीच. आता ही भाकरी आमची टाकते. भाकरी कंपल्सरी आहे मित्रांनो मच्छी सोबत. कोकणी माणूस आहे म्हटलं की आम्हाला भाकरी तर पाहिजेच. मस्त की फुकलेली भाकरी मस्त लागते. फुगडी फुगली. वा, किती मस्त पैकी फुगलेली भाकरी बघा मित्रांनो. भरतोय बघा कसा. रविवारचं पण सुखाने झोपू देत नाही ते.
आमच्या समोर बिल्डिंगचं काम चालू आहे. हा तरी आज लेट चालू केलं, नाहीतर बाप रे असं ठाक 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 वाजत सगळं मूड खराब करतो रविवारचा. तर मित्रांनो आता मस्तपैकी आपण मच्छी फ्राय करायला घ्यायची आहे. तो पण मी जरा स्वतःच्या हाताने कांदा चिरतोय. तर कांदा वगैरे चिरून घेतो, कारण जेवताना मला लागतो कांदा लिंबू वगैरे. तर चला मग मच्छी फ्राय करू. तर मित्रांनो हे वरचं जे आपण लावतो रवा वगैरे आपल्या मच्छीला, तर ते ह्याच्यामध्ये काय काय टाकलंयस? रवा, पीठ, हळद, मध, तिखट असं काय काय टाकलं नाही तिने. तर आपण आपल्या मच्छीला ते लावूया. मस्तपैकी आपले बांगडे फ्राय करू. मित्रांनो खूप अशी भूक लागलेली आहे, तर कधी हे फ्राय करून होत आहे आणि मी खातोय असं झालंय मला. पटापट मस्त फ्राय करू. आणि मस्त वास पण येतोय मच्छीचा वास घरात असला की लय लवकर अशी भूक लागते ना रविवारची. तर चला हा कुठला भात आहे माहिती का? थोडासा तुम्हाला जाडा दिसत असेल, पण हा इंद्रायणी भात आहे. आणि हा मच्छी सोबत एक नंबर लागतो. आणि त्याला बासमती तांदळाला याला वास येतो. आणि ह्या मच्छी सोबत स्पेशल आपल्याला हॉटेलमध्ये पण हात असतो. आम्ही जेव्हा मच्छी असेल तेव्हा हा वालाच भात बनवतो, इंद्रायणीवाला. तर मित्रांनो मच्छी फ्राय आमची झालेली आहे. तर आता पटकन जेवायला घेतो. आणि बाकीचे आपण मच्छी रात्रीसाठी ठेवले. चला मी आता चाललो आहे काकीकडे. तर बघू आता काकीकडे जातोय. तिकडून सौरभला वगैरे भेटायला जायचंय. सौरभ भेटला त्याच्यासोबत थोडंफार काहीतरी शूट करेन. नाहीतर मग डायरेक्ट घरी मग हा ब्लॉग संपेल इथे. चला मी जातो. नारळ पाणी घेतोय. नारळ पण पार्सल त्याच्या पाणीच घेतो. थोडीशी फळं पण घेतो. ते आपलं डोंबिवली इथला फूड मार्ट आहे. आपलं नेहमीच डोंबिवली स्टेशनला खूप कामं चालू आहेत सध्या. आणि मी तिकीट काढलंय ऑनलाईनच. डायरेक्ट ट्रेन पकडतो आणि जातो. मग मी आता विक्रोळीला चाललोय आणि तिकडे काय फक्त स्लो ट्रेनच भेटतात. स्लो ट्रेन थांबतात, त्याच्यामुळे पटकन एक स्लो ट्रेन पकडतो आणि जातो. दुपारी झोपलेलं तेव्हा डोळे जरा सुजले. रविवार म्हटलं की थोडंसं तरी झोपायला लागतं. मस्त वाटतं बस जरा दुपारी झोपलं की. ॲडव्हर्टायझमेंट बोर्ड बघा कसे दिसतात सगळे भंगार. स्टेशनला थोडीफार गर्दी दिसते. बघूया आता. आणि फास्टला काय फायदा नाही, आपल्याला त्या स्लोच पकडायचे. स्लोला भरपूर गर्दी दिसते बाई. मित्रांनो मी आलेलो आहे घरी.
आणि आमचा काही प्लॅन झाला नाही, सौरभ वगैरे त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते, तर त्यामुळे मी घरी आलो आणि हा व्लॉग आता इथेच एंड करतो. आणि छोटासा व्लॉग असेल तर मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता मी उद्यापासून परत आपला वीक चालू होईल आणि परत पुढच्या रविवारी भेटू. पुढच्या रविवारीच भेटायचा व्हिडिओ बनवायला, त्यामुळे तेव्हाच काहीतरी बनवून टाकेल. तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.